येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। आत्ताच आपण पाहिलं ते मद्यपींवर कारवाई केल्याच्या या घटना। वर्षाच्या अखेरीस शहरात 55 मद्यपींवर कारवाईचा बडगा आणि यापुढे देखील ही कारवाई सतत सुरू राहणार आहे असं सांगण्यात आलंय। पाहूया सविस्तर बातमी। नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा 31 डिसेंबरला शासनाने पहाटे 5 वाजेपर्यंत सेलिब्रेशनसाठी परवानगी दिली। त्यामुळे शहरात 60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये 55 मद्यपी वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यातच ठेवले तर 40 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील झाली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गृहरक्षक दलाचे जवान हे 31 डिसेंबरला सायंकाळपासूनच रस्त्यावर उतरले। सातपूर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, आनंद गली, सिटी सेंटर मॉल चौक, त्र्यंबक नाका, गोविंद नगर बोगदा, राणेनगर, पाथर्डी फाटा यासह 60 ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली। अद्यापही सातपूर परिसरात जुन्या शासकीय इमारतींमध्ये मद्यपींचा वावर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे यापुढे देखील या प्रकारच्या कारवाई सुरू राहणार असल्याचं सांगितलं जातं। याबाबत अधिक माहिती दिली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी। काल 31 डिसेंबर रोजी सातपूर हद्दीमध्ये 3 ठिकाणी नाकाबंदी होती आणि काही ठिकाणी आपण फिक्स पॉईंट लावले होते। त्या नाकाबंदी दरम्यान 110 स्टॉप अँड सर्चच्या कारवाई केल्या आहेत। त्याच्यामध्ये 5 ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस आपण केलेल्या आहेत आणि या कारवाई यापुढे चालू राहतील। आता मकर संक्रांतीचा सण देखील जवळ आल्यानं कोणीही पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी केलं। याशिवाय आता संक्रांतीचा सण येतोय तर त्यासाठी कुणीही पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये असं आवाहन मी सर्वांना करतो। नायलॉन मांजामुळे विनाकारण निष्पाप नागरिकांचे प्राण जातात। त्यामुळे असा कोणताही घातक नायलॉन धागा आपण वापरू नये अशा सूचना आणि असं आवाहन मी नाशिक पोलीसतर्फे सर्वांना करतो। शहरात 73 ठिकाणी स्टॉप अँड सर्च ऑपरेशनमध्ये वाहनांची तपासणी देखील करण्यात आली असून सराईत गुन्हेगारांची देखील शोध मोहीम राबवण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।